बदलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। बदलापूरमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवरती रिक्षा चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली। धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या मैत्रिणींनी आधी तिला मद्य पाजले आणि तिची शुद्ध हरपल्यानंतर मैत्रिणीच्या रिक्षाचालक मित्रांनी पीडितेवरती अत्याचार केला। पीडित तरुणी ही मुंबईला राहणारी असून ती 21 डिसेंबर रोजी बदलापूरला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली होती। त्यावेळेला बदलापूरच्या मैत्रिणीने दत्ता जाधव ह्या तिच्या रिक्षाचालक मित्रालाही सोबत बोलावून घेतलं आणि या तिघांनी मद्यपान केलं। मद्यपान केल्यानंतर पीडित तरुणी शुद्धीत नसल्याचा गैरफायदा घेत रिक्षाचालक दत्ता जाधव याने तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले। पीडित तरुणीच्या मैत्रिणीनेही या कृत्यात त्याची साथ दिल्याचं पाहायला मिळते। अधिक माहिती आता पोलिसांनी दिली, पाहूयात। यातील फिर्यादी ह्या घरातून त्यांच्या आजीबरोबर भांडणं करून बाहेर पडल्या होत्या आणि बाहेर पडल्यानंतर त्यांची एक मैत्रीण होती नाजरा म्हणून, तर तिच्याकडे त्या बदलापूर या ठिकाणी आल्या। त्यांची ओळख देखील एकदा अंधेरी स्टेशनला झाली होती, त्याच ओळखीवरून त्या इथपर्यंत आल्या होत्या। आल्यानंतर ही जी नायरा आहे तिने तिचा एक मित्र होता, आरोपी, रेकॉर्डवरचा आरोपी येतो, ते दोघे तिला भेटले बदलापूरमध्ये आणि नंतर त्यांनी काय मद्यपान केलं थोडं आणि त्या मद्यपानाच्या ह्याच्यामध्ये तिच्या त्या नायराच्या मदतीने त्या आरोपीने तिच्यावरती अत्याचार केलेले आहेत बदलापूरमध्ये आणि तसा त्या पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे तात्काळ त्याच्यामध्ये आणि पुढील तपास करत आहोत। आरोपी हा बदलापूरमधलाच खरवई भागातला राहणारा आहे आणि तो पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरचा आहे। तो रिक्षा चालक आहे, तो शिपणी रिक्षा चालवतो आणि रेकॉर्डवरचा जुना आरोपी आहे पोलीस स्टेशनमध्ये।